आणि शक्य झालं तर सगळ्यांनी आपले कॅमेरा ऑन करता आलं तर बघा, कारण आम्हाला ते अटेंडन्स कॅप्चर करायची आहे. स्टार्ट. Okay. Good morning to one and all present here. Sri Saptashringi Ayurved Mahavidyalaya and Hospital Nashik welcome you all. Our honorable guest speaker, Dr. Rachna Vare ma'am, will speak on pranayam and its clinical application. I'd like to introduce ma'am. Ma'am has done her UG from ARAC Sangamner, MD Ayurved from Vidarbha Ayurved Mahavidyalaya Amravati. She has done her DYA from Pune, DNYS from HVPM Yoga and Naturopathy College, Amravati. Ma'am has published many articles in Ayurved Patrika related to yoga and its application in clinical practices. She has attended several state, national as well as international conferences held over India. Ma'am is currently working as assistant professor in SMBT Ayurved College, Damangao. Okay, so I kindly request ma'am to start the session. The dice is all yours. You can start, ma'am. Thank you. Am I audible? Yes, ma'am. Yes. Okay. Thank you for nice introduction, Payasini. First of all, I would like to thank Dr. Jaideep Visave sir, Dr. Amit Divakar sir, and Dr. Principal sir, Avare sir, who is working as a principal in Saptashringi Ayurved College. I want to start my lecture with prayer. Om Sarva Bhavantu Sukhinah, Sarva Santu Niramaya, Sarva Bhadrani Pashyantu, Ma Kachit Dukkha Bhagve. Om Om Om. Okay, my today's topic is concept of pranayam and its clinical application. First question arises in our mind: why should we do pranayam, yoga abhyas, or adhyatma? To explain this, I will use the aphorism given by Acharya Vagbhat. He said that Sukhartha means what? To get happiness, Sarva Bhutanam means all living thing, Mata Sarva Pravritti. Pravritti means movement. Means what? Ki movement of all living thing or organism is to get for happiness. आपण जे काही सर्व करतो आहे ते सुख मिळवण्यासाठी करत असतो. पण आपलं अविद्या हा एक पंचक्लेशापैकी एक क्लेश सांगितलेला आहे महर्षी पतंजलीने. आणि पंचक्लेश कोणते आहेत? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे 5 क्लेश सांगितलेले आहे. अविद्या म्हणजे अनित्य गोष्टींना नित्य मानणे किंवा असुची गोष्टींना सुची मानणे. तर आपल्या अविद्येमुळे आपल्याला असं वाटतं की हा जो हॅपीनेस आहे किंवा हा जो आनंद आहे हा बाहेरच्या विश्वात आहे. आपण जस्ट वी ट्राय टू फाइंड अवर हॅपीनेस फ्रॉम कार, मनी, बंगलो, नेम, फेम. लिस्ट खूप मोठी आहे. या सगळ्या गोष्टींमधून आपण हॅपीनेस शोधायचा प्रयत्न करत असतो. आणि काय होतं, आपल्याला जो इथर्नल शाश्वत जे सुख पाहिजे असतं या गोष्टीमधून ते सुख काही मिळत नसतं. कारण की समजा मी आज चालीत राहत आहे तर मला मला असं वाटेल की मला 1 BHK फ्लॅट घेतला पाहिजे. जर मी 1 BHK मध्ये राहत असेल 2-3 वर्षांनी मला असं वाटलं की मला 2 BHK फ्लॅट पाहिजे. जर 2 BHK फ्लॅट घेतल्यानंतर मला सुख मिळतं, डेफिनेटली मला सुख मिळतं. पण ते सुख जे आहे ते टिकणारं नसतं, ते शाश्वत सुख नसतं. याच्यासाठी हॅपीनेस हा बाहेरच्या विश्वात नाहीये, तर तो हॅपीनेस आहे तो आपल्या स्वतःमध्ये आहे. आणि त्या हॅपीनेसलाच किंवा त्या आनंदाला सच्चित आनंद असं म्हणतात. आणि ह्या आनंदापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल, हे शाश्वत सुख जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्याकडे जाण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म आहे. त्याकडे जाण्याचा मार्ग म्हणजे योगा अभ्यास आहे किंवा प्राणायाम आहे. इथं आपल्याला आता प्रॅक्टिकल दृष्टीने आपण पेशंटला प्राणायाम का सांगणार आहे? एक तर आपलं जे आयुर्वेदाचं एम आहे तो
की स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षणम, त्याच्या स्वास्थ्याचं आपल्याला रक्षण करायचंय, आणि आतुरस्य विकार परिमोक्ष म्हणजे त्याच्या विकारांचं आपल्याला त्याचे विकार आपल्याला दूर करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आयुर्वेद आणि योग. आयुर्वेद आणि योग शास्त्रामध्ये काय सिमिलॅरिटीज आहे, तर आयुर्वेद आणि योगशास्त्र हे दोन्ही शास्त्र मनाचा विचार करतात. इनफॅक्ट दोन्ही शास्त्र एकमेकांना पूरक शास्त्र असे आहेत. आणि इनफॅक्ट मी असं म्हणेल की हे जे शास्त्र आहेत हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्याकडे द डेफिनेशन गिवन बाय स्वस्थ, द डेफिनेशन ऑफ स्वस्थ गिवन बाय आचार्य सुश्रुत इज समदोष सम अग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मन स्वस्थ इत्याभियते. म्हणजेच मनाचा त्यांनी इथे विचार केलेला आहे आणि प्लस शरीराचा विचार केलेला आहे. आणि योगाची जी डेफिनेशन दिलेली आहे महर्षी पतंजलींनी, ते काय म्हणतात की योगस्थ चित्तवृत्ती निरोध, म्हणजे चित्तांच्या वृत्तींचा निरोध करणे. निरोध म्हणजेच कंट्रोल करणे म्हणजे योग होय. लगेच आपल्या मनात नेक्स्ट क्वेश्चन अराईज होतो की चित्तवृत्ती काय. चित्तवृत्ती म्हणजे प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती या चित्ताच्या 5 वृत्ती सांगितलेल्या आहे. आणि ह्या वृत्तींवर जर नियंत्रण मिळवलं तर आपला योग साध्य झाला असं सांगतात. म्हणजे ते इथे कशाचा विचार करतात, मनाचा विचार करतात. तर हे आहे एक की दोघांच्या आयुर्वेद शास्त्र जे आहे ते मन आणि शरीर याचा विचार करतं आणि योगशास्त्र मेनली मनाचा विचार करतं. त्याच्यानंतर आपल्याकडे 2 ब्रँच आहेत, आयुर्वेदाच्या 2 ब्रँच आहेत. 2 ब्रँच कोणत्या आहे, एक ती शल्यप्रधान ब्रँच म्हणजे आचार्य सुश्रुतांनी जे सांगितलंय तो शल्यप्रधान ग्रंथ आहे, आणि चरक जो आहे हा चिकित्सा प्रधान ग्रंथ आहे. तसंच योगाच्या 2 परंपरा आहेत, त्याच्यामध्ये वैदिक परंपरा आणि हठयोग परंपरा. वैदिक परंपरा त्याच्यामध्ये फक्त मनाचा विचार केलेला आहे, जसं पतंजली योगसूत्र जे आहेत तसे ग्रंथ. आणि हठयोग परंपरा किंवा नाथ संप्रदाय याच्यामध्ये ते शरीर प्लस मनाचा दोघांचाही विचार करतात. आपल्याकडे अष्टांग आयुर्वेद सांगितलेला आहे, काय बाल ग्रह उद्वांग शल्य दष्टा जरावृषान, हे असं अष्टांग आयुर्वेद सांगितलेलं आहे. तर योगामध्ये पण जो आजकालचा अतिशय प्रचलित योगा आहे अष्टांग योगा, यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अष्टाव अंगानी, हे 8 अंग महर्षी पतंजलींनी सांगितलेले आहेत. सप्तांग योगाचं सुद्धा वर्णन आहे योगामध्ये, जे घेरंड ऋषी आहेत त्यांनी सप्तांग योगाचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगताना षटक्रिया, आसन, मुद्रा, प्रत्याहार, प्राणायाम, ध्यान आणि समाधी असे योगाची 7 अंग सांगितलेले आहे. षडंग योगा सुद्धा सांगितलेला आहे, जे गुरु गोरखनाथ आहे त्यांनी षडंग योगाचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अष्टांग योगामधली फक्त यम नियम हे 2 पार्ट काढले, जो उरलेला आहे आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे षडंग योगा म्हणून सांगितलेले आहे. त्याच्यानंतर चतुरंग योगाचं जे वर्णन आहे ते हठयोग प्रदीपिका, जी की स्वामी सतमाराम यांनी लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये चतुरंग योगाचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये आसन प्राणायाम बंध मुद्रा आणि नादानुसंधान अशी योगाची 4 लिम्स किंवा 4 अंग सांगितलेली आहे. आता प्राणायाम हा जो कन्सेप्ट समजा घ्यायचा असेल, टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ प्राणायाम वी फर्स्ट अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ प्राण. आणि आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की प्राण इज इक्वल टू O2 म्हणजेच ऑक्सिजन, बट इट इज नॉट लाईक दॅट. दिस इज अवर बिगेस्ट मिसकन्सेप्शन, दॅट इज प्राण इज इक्वल टू O2. तर हे आयुर्वेदामध्ये पण आहे याचं वर्णन की प्राण म्हणजे ऑक्सिजन नाहीये. तर शारंगधर संहितेमधला हा श्लोक आहे, त्याचा अर्थ असा आहे की नाभीच्या ठिकाणी स्थित असलेला जो प्राण आहे तो हृदयाला स्पर्श करून हृदयाला स्पर्श करून कंठातून बाहेर जाऊन जे वातावरणाचा अंबर पियुष घेऊन परत शरीरात येतो आणि अखिल देहाचं आणि जाठराग्नीचं प्रीणन करतो. म्हणजेच काय की याच्यामध्ये अंबर पियुष म्हणजेच O2 हा वेगळा सांगितलेला आणि प्राण वेगळा सांगितलेला आहे. आणि फिलॉसॉफी च्या दृष्टीने जर बघायचं तर आपल्या म्हणजे भारतीय परंपरेमध्ये 6 दर्शनांना मान्यता मिळाली आहे. तुम्ही सर्वजण फर्स्ट इयरला दर्शन शिकलेले आहात, जस्ट इंट्रोडक्शन शिकलेले आहात की आपल्याकडे 6 आस्तिक दर्शन आहेत आणि 3 जे आहेत ते नास्तिक दर्शन आहेत. 6 आस्तिक मध्ये सांख्य, न्यायवैशेषिक, योगसूत्र आणि मीमांसा आणि वेदांत, आणि 3 नास्तिक दर्शन आहेत त्याच्यामध्ये चार्वाक, बौद्ध आणि जैन हे असे आहेत. आणि ह्या दर्शनांकारांनी सृष्टी उत्पत्तीचे विविध सिद्धांत सांगितलेले आहेत. सांख्य पुरुष प्रकृती सिद्धांत सांगतात,
त्याच्यानंतर हठयोगी किंवा नाथ संप्रदाय आहेत ते शिवशक्ती सिद्धांत सांगतात आणि कुणी ब्रह्ममाया सिद्धांत सांगतात. पण ह्या सगळ्या जरी वेगवेगळे सिद्धांत सांगितलेले असतील तरी सुद्धा त्यांनी एक गोष्ट मान्य केलेली आहे की इन द इव्होल्युशन ऑफ दिस युनिवर्स द कॉमन थिंग इज दॅट every darshan and every school of thought agrees that before the evolution of this universe there is a one principle which is omniscient, omnipresent, which is formless and attributeless. ते जे तत्व आहे त्या तत्वाची पहिली अभिव्यक्ती म्हणजे प्राण होय. कळतंय का तुम्हाला? बघा, जे ही सृष्टीची जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हा एक निर्गुण, निराकार, अवर्चनीय आणि सर्व साक्षी असं एक तत्व होतं. त्या तत्वाची पहिली जी अभिव्यक्ती आहे ती प्राण आहे. सांख्यानुसार प्राण म्हणजे पुरुष होय. हठयोगानुसार प्राण म्हणजे शिव होय. अशा प्रकारे हे सगळं आहे. आणि ही जी पहिली अभिव्यक्ती झाली प्राणाची त्याच्यामध्ये परत दोन प्रिन्सिपल होते, प्रिन्सिपल ऑफ कॉन्शियसनेस आणि प्रिन्सिपल ऑफ एनर्जी. तर प्रिन्सिपल ऑफ कॉन्शियसनेस आणि प्रिन्सिपल ऑफ एनर्जी हे दोन तत्व ज्या गोष्टीमध्ये होते आणि ती त्या तत्वाची पहिली अभिव्यक्ती होती ती म्हणजे प्राण. आता ह्या प्रिन्सिपल ऑफ एनर्जीने काय केलं, प्रिन्सिपल ऑफ कॉन्शियसनेसला म्हणजे जाणीवेला सोबत घेऊन आणि तमगुणाची मदत घेऊन ही सृष्टीची सगळी उत्पत्ती केलेली आहे. तर सृष्टीची उत्पत्तीचं ग्रॉसस मॅनिफेस्टेशन जे आहे ना त्याच्यामध्ये दगड, नाले, भिंती, दरवाजे वगैरे हे सर्व येतं. तिथे लेवल ऑफ कॉन्शियसनेस आपण झिरो नाही म्हणू शकत. तिथं इट इज टेंड्स टू झिरो. त्याच्यानंतर जर वर गेलो तर वनस्पती आहे. वनस्पतीमध्ये लेवल ऑफ कॉन्शियसनेस थोडासा वाढलेला आहे. त्याच्यावरती गेलो तर आपले प्राणी आहेत, पशु पक्षी, त्यांच्यामध्ये परत लेवल ऑफ कॉन्शियसनेस जास्त वाढलेला आहे. आणि त्याच्यावरती जर मानवी देह बघितला तर मानवी देह म्हणजे प्युअर कॉन्शियसनेस आहे. आणि त्याच्यावर आपल्या अज्ञानाचे थर असतात. तर मानवी देह म्हणजे हा प्युअर कॉन्शियसनेस आहे आणि त्या प्युअर कॉन्शियसनेसच आपल्याला तो प्युअर कॉन्शियसनेस पर्यंत आपल्याला पोहोचायचा आहे. तो मार्ग म्हणजे योग मार्ग होय. त्याच्यानंतर दुसरं एक कन्सेप्ट आहे की प्राणमय कोश. तर योग जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये हा अतिशय सुंदर कन्सेप्ट सांगून ठेवलेला आहे की पंचकोश सिद्धांत. त्याच्यामध्ये अन्नमय आत्म्याला किंवा लेअरिंग म्हणतो आपण, जसं आपण तलवार एका मयांमध्ये ठेवतो तसं आत्म्याच्या हे 4 थर हे 5 थर सांगून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि अन्नमय कोश. तर अन्नमय कोश म्हणजे आपली फिजिकल बॉडी. त्याच्यामध्ये मग वेरियस सिस्टीम येतात. त्याच्यामध्ये नर्वस सिस्टीम येईल, तुमची सर्क्युलेटरी सिस्टीम येईल, डायजेस्टिव्ह सिस्टीम येईल, त्याच्यानंतर तुमची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम येईल, तुमचे हात पाय, तुम्हाला जे सगळं शरीर दिसतंय ते सगळं तुमचं अन्नमय कोश आहे तो. आणि ह्या अन्नमय कोशाला जो चालवतो, तो शक्ती देतो, तो प्राणमय कोश. आणि प्राणमय कोश हा नाड्यांचा आणि षटचक्रांचा बनलेला असतो. षट म्हणण्यापेक्षा सप्तचक्रांचा हा बनलेला असतो. तर नाड्याबद्दल थोडंफार सांगायचं तर तुम्हाला माहिती आहे की शिवसंहितेमध्ये 3,50,000 नाड्या सांगितलेल्या आहेत आणि घेरंडा आणि हठयोग प्रतिपिकेमध्ये 72,000 नाड्या सांगितलेल्या आहेत. ह्या नाड्यांपैकी 10 नाड्या ह्या महत्वाच्या सांगितलेल्या आहेत आणि 10 पैकी परत 3 नाड्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या 3 नाड्या अतिशय महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. आणि ह्या सप्तचक्रांबद्दल जर बोलायचं तर तुम्हाला माहिती आहे की गुदाच्या ठिकाणी मूलाधार चक्र असतं, उपस्थ अवयांच्या ठिकाणी स्वादिष्ठान चक्र असतं, मणिपूर चक्र हे नाभीच्या ठिकाणी असतं, अनाहत जे चक्र आहे ते तुमचं हृदयाच्या ठिकाणी असतं, विशुद्धी चक्र कंठाच्या ठिकाणी असतं आणि भूमध्याच्या ठिकाणी आज्ञाचक्र असतं. तर हे चक्र आणि ह्या नाड्या हे सगळं जे आहे हे मिळून प्राणमय कोश तयार होतो. मी प्राणिक शक्ती नाही म्हटलंय, प्राणिक शक्ती जी आहे, आता तुम्ही जर विचारू शकताय कोणी प्रश्न की हा प्राणमय कोश आहे, मग ह्या प्राणमय कोशामध्ये जी प्राणिक शक्ती वाहते ते म्हणजे काय, तर मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं की जी वरिष्ठ प्राण जो आहे, वरिष्ठ प्राणाच्या शरीरातले अभिव्यक्ती म्हणजे पंचप्राण आणि पंचउपप्राण असतात. आणि पंचप्राण आणि पंचउपप्राण म्हणजेच प्राणिक शक्ती. तर पंचप्राणामध्ये कोणतं कोणतं आहे, तुम्ही फर्स्ट इयर BMS ला शिकलेला आहात सर्वजण की आपले प्राण, समान, उदान, व्यान आणि अपान हे पंच प्राण आहेत. आणि पंच उपप्राण जे आहेत ते योगाच्या टेक्स्ट मध्ये आहे, ते मी तुम्हाला आता सांगते. त्याच्यामध्ये नाग हा उपप्राण सांगितलेला आहे.
त्याचं स्थान जे आहे ते मुख सांगितलेलं आहे, त्याचं कर्म जे आहे ते उद्गार सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कूर्म आहे, त्याचं स्थान जे आहे ते नेत्रच्या ठिकाणी सांगितलेलं आहे, आणि अक्षिनिमेष हे त्याचं कर्म सांगितलेलं आहे. कृकोल हा नासिकेच्या ठिकाणी असतो. देवदत्ताचं कर्म हे जृंभ सांगितलेलं आहे, आणि धनंजय हा सर्वव्यापी असतो, आणि हिक्का हे त्याचं कर्म सांगितलेलं आहे. अशा प्रकारे कोशाची संकल्पना, प्राणमय कोशाची संकल्पना आणि प्राणिक शक्ती याची ही माहिती मी तुम्हाला सांगितली. आता आपण ऍक्च्युअल प्राणायाम म्हणजे काय हे बघू. ओनली 3 अफोरिझम मध्ये, 3 सूत्रामध्ये पतंजली मुनींनी अतिशय सुंदर प्राणायामाचं वर्णन केलेलं आहे. तर इथे 2-4 गोष्टी क्लिअर करणं अपेक्षित आहे, की एकतर आयुर्वेद हे जे अष्टांग आयुर्वेद सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे हे जे सगळे आहे हे कुठेही असं नाही, हे स्टेप नाहीयेत. म्हणजे तुम्ही यम झालं नंतर नियम पाळायचे, नियम पाळल्यानंतर आसन करायचं, आसन झाल्यानंतर प्राणायाम. इथं कुठेही सिक्वेन्शियलिटी नाहीये. हे सगळं तुम्हाला, तुम्ही जीवन जगत असताना हे सगळं तुम्हाला पाळायचं आहे, ऍट अ टाइम सगळं पाळायचं आहे. आणि जिथं कुठं सिक्वेन्शियली अपेक्षित आहे तिथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ओके, तर इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे की तस्मिन सती, तस्मिन सती म्हणजे तुमचं आसनावर सिद्धी प्राप्त झाल्यावर, म्हणजे तुमचं एक स्टेबल स्थिर सुखम आसन तुमचं तुम्ही त्या स्थिर सुखम आसनावर समजा विजय मिळवला, तर मग तुम्ही काय करायचंय, प्राणायाम करायचंय. म्हणजे आसन सिद्धी झाल्यानंतरच प्राणायाम सांगितलेला आहे. जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा आपण आधी त्याचा पाया बांधतो. ओके, पाया बांधून मग आपण ते घर बांधतो. याचा उद्देश काय असतो की आपण जे घर बांधलंय ते म्हणजे काही भूकंप वगैरे आलं तर पडू नये, बरोबर. तसंच आपला पाया म्हणजे आपलं बसणं किंवा आसन हे स्थिर पाहिजे. हे जर स्थिर असेल तरच मग आपली पुढच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, ह्या स्टेबल होतील, ह्या चांगल्या होतील. म्हणून आसन सिद्ध झाल्यानंतर श्वास प्रश्वास या गतीचा विच्छेद केला तर त्याला प्राणायाम असं म्हणतात. एक सूत्रामध्ये त्यांनी असं सांगून दिलं की प्राणायाम म्हणजे काय, तर आसन सिद्ध झाल्यानंतर श्वास प्रश्वास या गतीचा जो नॉर्मल जी गती आहे तिचा जर तुम्ही विच्छेद केला तर त्याला प्राणायाम म्हणतात. त्याच्यानंतर दुसरं जे अफोरिझम आहे, दुसऱ्या अफोरिझम त्यांनी प्रकार सांगितलेले आहे. बाह्य बाह्य अभ्यंतर, स्तंभवृत्ती, हे 3 प्रकार आहेत. ह्यात 2-4 शब्दामध्ये त्यांनी 3 प्रकार सांगितलं. बाह्यवृत्ती, अभ्यंतर वृत्ती आणि स्तंभवृत्ती, हे 3 प्रकार प्राणायामाचे आहे. आणि हे मोजायचं परिबी दृष्टो, म्हणजे याचं मोजायचं साधन काय सांगितलं, देश, काल आणि संख्या. देश, काल, संख्यांनी हे प्राणायाम तुम्ही रेग्युलेट करू शकताय किंवा मेजर करू शकताय. आणि चौथा प्रकार सांगितला बाह्य अभ्यंतर विषयाक्षेपी चतुर्थ, म्हणजे प्राणायामाचे 4 प्रकार, बाह्यवृत्ती, अभ्यंतर वृत्ती, स्तंभवृत्ती, बाह्य अभ्यंतर विषयाक्षेपी, असे 4 प्राणायामचे प्रकार सांगितले, डेफिनेशन सांगितली. आता समजा मला खूप राग आला आणि राग आलाय मला खूप, तर माझी श्वास प्रश्वास या गतीचा विच्छेद होतो, म्हणजे तो प्राणायाम आहे का? किंवा मग मी जेव्हा गाणं गाते तेव्हा मला तारा वगैरे घ्यावा लागतात, तेव्हा माझ्या श्वास प्रश्वास गतीचा विच्छेद होतो, मग तो म्हणजे प्राणायाम आहे का? डेफिनेटली नाहीये. नाही का बरं? कारण की हा जो शब्द आहे दीर्घ सूक्ष्म, दीर्घ सूक्ष्म ह्या शब्दामुळं आपल्याला कळतंय की आपण जो अल्टर करतोय श्वास, जो गतीचा विच्छेद करतोय, तो विच्छेद कसा असला पाहिजे, दीर्घ आणि सूक्ष्म, सटल आणि इलॉंगेशन पाहिजे असतं आपल्याला. तर ह्या शब्दामध्ये, दीर्घ सूक्ष्म शब्दामध्ये परत 4 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर त्या 4 कॅरेक्टरिस्टिक्स मी तुम्हाला सांगते की मी स्लो म्हटलंय, तुम्ही तुमचं रेस्पिरेशन स्लो करा असं म्हटल्यावर तुम्हाला कळतंय की इनहेल स्लोली करायचं आणि एक्झेल स्लोली करायचं, बरोबर. तर स्लो म्हटलं तर ते तुम्हाला कळतंय. पण रिदेमिक म्हणजे काय? रिदेमिकचा अर्थ असा आहे की समजा मी 4 सेकंदामध्ये इनहेल करते, तर मी पहिल्या 2 सेकंदामध्ये 75% इनहेल करून घेते, राहिलेल्या 1 सेकंदामध्ये 15% इनहेल करून घेते, आणि राहिलेलं जे बाकीचे आहे ते उरलेल्या 1 सेकंदामध्ये इनहेल करते. तर असं न करता जेव्हा मी 4 सेकंद इनहेल करते तर पहिल्या 1 सेकंदामध्ये 25% इनहेल केलं पाहिजे, राहिलेल्या दुसऱ्या सेकंदामध्ये 25%, तिसऱ्या सेकंदामध्ये 25% आणि चौथ्या सेकंदामध्ये 25% इनहेलेशन मी
कम्प्लीट केलं पाहिजे. अशा प्रकारे हे 4 हे इथे मी सांगून ठेवलेलं आहे. आता फुल कॅपॅसिटी. तर फुल कॅपॅसिटी आपल्या लंग्सची जी कॅपॅसिटी आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल सर्वांना की आपला लंग्स जसा उघडा मोकळा करून ठेवला असं, तर टेनिसचा जो कोर्ट आहे त्याच्यापेक्षा मोठा आपला लंग्स आहे. पण आपण जो यूज करतो तो म्हणजे लंग्सचे 30 कोटी सेल आहेत, त्याच्यापैकी आपण फक्त 3% सेल हे यूज करतो जेव्हा आपण नॉर्मल रेस्पिरेशन घेतो. आणि याच्यामध्ये आपली चूक असं काही नाहीये. जेव्हा आपली शरीरामध्ये 1 लिटरपेक्षा जास्त हवा आत जाते, तेव्हा आपले जे स्टेट रिसेप्टर असतात लंग्सचे, ते ते ना ते स्टिम्युलेट होतात आणि ते इन्हेलेशनची जी प्रोसेस आहे ना, ते इनिबिट करतात आणि मग प्रोसेस ऑफ एक्झिलेशन होते. पण जेव्हा आपण फुल कॅपॅसिटी म्हणजे व्हॉलंटरी कंट्रोल म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा श्वास घेतो, तेव्हा जे तुम्हाला सर्वांना माहिती की रेस्पिरेशनचं सेंटर हे मेडुलामध्ये असतं, मेडुला ऑब्लंगेटामध्ये. जेव्हा आपण इनव्हॉलंटरी श्वास घेतो आणि जेव्हा व्हॉलंटरी आपण कंट्रोल करतो, तेव्हा ते शिफ्ट होतं सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये. सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये पण फ्रंटल लोबला शिफ्ट होतं. त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढी हवा आपण आत घेऊ शकतोय, इनहेल करू शकतोय आणि प्लस पाहिजे तेवढा वेळ ते थांबू शकतोय. त्याचा अर्थ आपण फुल कॅपॅसिटीने लंग्स यूज करून घेतो. त्याच्यानंतर अवेअरनेस. अवेअरनेस हेच मी आता सांगितलं. आपण अवेअरनेसनी जेव्हा रेस्पिरेशन करतो किंवा इनहेलेशन करतो, तेव्हा आपलं जे सेंटर आहे रेस्पिरेटरी सेंटर ब्रेन मधलं, ते शिफ्ट होतं फ्रॉम मेड्युला टू कॉर्टेक्स. त्याच्यानंतर गोल ऑफ प्राणायाम इन स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस. ऍक्च्युली इथे एक गोष्ट सांगणं अपेक्षित आहे की हे जे सगळं अष्टांग आयुर्वेद सांगितलेलं आहे महर्षी पतंजलींनी, हा जो अष्टांग आयुर्वेद आहे तो ह्या सगळ्या प्रॅक्टिसेसचा उद्देश आहे ना, मनाला कंट्रोल करणं हेच आहे, जी योगाची डेफिनेशन आहे ती. ओके. तर जेव्हा आपण यम पाळतो, यम म्हणजे काय? तत्र हिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य परिग्रह यमा. आणि नियम पाळतो, शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्राणिधान आणि नियमा, हे पाळतो आणि आसन करतो, तर आपलं माइंड कंट्रोल होतं. बरोबर आहे. पण जेवढा वेळ लागतो माइंड कंट्रोल करायला, त्याच्यापेक्षा अतिशय कमी वेळामध्ये प्राणायामामध्ये आपलं माइंड कंट्रोल होतं. तर का? कारण की ते इथे सांगितलेलं आहे. हठयोग मधला अतिशय सुंदर श्लोक आहे. चले वाते चले चित्तम निश्चले निश्चले भवेत. म्हणजे जर प्राण चालला तर चित्त पण चालतं आणि प्राण थांबला तर चित्त पण थांबतं. म्हणून आपल्याला आपल्या प्राणाला स्थिर करून किंवा प्राणावर कंट्रोल मिळवून आपल्याला आपल्या चित्तावर कंट्रोल मिळवायचंय. ओके. हे मेन गोल आहे प्राणायामाचं स्पिरिच्युअल प्रॅक्टिस मध्ये. त्याच्यानंतर हा एक इथं दुसरा श्लोक आहे पतंजलींचा की ततक्षीयते प्रकाश आवरण धारणासूच मन योग्यता मनस. याचं एक उदाहरण देऊन तुम्हाला हे श्लोक दोन्ही पूर्ण करतील. समजा एखादा पल आहे आणि तो एखाद्या सरोवरात किंवा एखाद्या ठिकाणी पडलाय, पाण्यात पडलेला आहे, पण त्या पाण्यामध्ये खूप तरंग आहेत आणि खूप इम्प्युरिटीज आहे. तर तो पल तुम्हाला दिसणार नाही तिथून. पण समजा ते तरंग आहे मनामधले, तरंग आहे पाण्यामधले, ते जर स्थिर झाले आणि इम्प्युरिटीज काढून घेतल्या पाण्यातल्या, तर तुम्हाला जो पल आहे, जो मोती आहे, तो तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर प्राणायाम एक्झॅक्टली तेच करतं की हे प्रकाश आवरणामधलं जे इम्प्युरिटीज आहे ते दूर करतं आणि माइंडची कॉन्सन्ट्रेशनची पॉवर वाढवतं. त्याच्यानंतर आपल्याला एक माहिती की ज्याचे जे प्राणी जे आहेत त्यांचा रेस्पिरेशन रेट हा जास्त आहे, त्यांचं आयुष्य कमी आहे. त्याच्यामध्ये कॉमन आपण उदाहरण घेतो की डॉग, त्याचा रेस्पिरेशन रेट जो आहे तो 28 ते 30 आहे आणि त्याचं आयुष्य जे आहे ते 13 ते 14 वर्ष आहे. त्याच्या विरुद्ध कासव आहे की तो 4 ते 5 वेळा श्वास घेतो पर मिनिटाला आणि त्याचं आयुष्य जे आहे ते 140 ते 150 वर्ष कासव जगतो. तर त्याच्यामुळे आपण हेच करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती की मी तुम्हाला सांगितले की वरिष्ठ प्राण्याच्या शरीरातली पंचप्राण आणि पंचउपप्राण हे अभिव्यक्त आहे, तर त्यांना नरिश करायचं काम जे आहे ते आपण प्राणायामा थ्रू करत असतो. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ प्राणायामा. तर गोरक्ष संहितेमध्ये पूरक, रेचक आणि कुंभक असे 3 प्रकार सांगितलेले आहे. पूरक म्हणजे आपल्याला माहिती आहे, इनहेल करणं म्हणजे पूरक, एक्झेल करणं म्हणजे रेचक आणि सिसेशन ऑफ ब्रेथ मीन्स कुंभक. कुंभकाचे पण परत 2 प्रकार पडतात, अंतकुंभक आणि बहिकुंभक. वेन वी इनहेल केल्यानंतर जेव्हा आपण थांबतो
त्याला अंतकुंभक म्हणतात. आणि एक्झेल केल्यानंतर आपण जे थांबतो त्याला बहिकुंभक म्हणतात. अकॉर्डिंग टू घेरंड संहिता 8 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये संहित, सूर्यभेदी, उज्जाई, शितली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि केवली. आणि हठयोग मध्ये परत 8 प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये सूर्यभेदी, उज्जाई, शितकारी, शितली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि प्लाविनी असे प्रकार सांगितलेले आहे. आणि त्याच्यामध्ये हे मी जे बोल्ड मध्ये लिहिलेले आहे, हे जे स्पेशली हे प्रकार जे आहे ते सिद्ध साधकांसाठी आहे. म्हणजे सहित प्राणायाम म्हणजे काय, की जो पूरक, रेचक आणि कुंभक याचा सहित केला जातो त्याला सहित प्राणायाम म्हणतात. मूर्छा प्राणायाम म्हणजे प्राणाची मूर्छा होस तर तो प्राणायाम करायचा असतो, त्याला मूर्छा प्राणायाम म्हणतात. आणि केवली प्राणायाम म्हणजे फक्त त्या प्राणायाम मध्ये कुंभकच केला जातो, म्हणजे श्वास थांबवून ठेवला जातो, त्याला केवल प्राणायाम म्हणतात. आणि प्लाविनी हा जो प्राणायाम आहे, जो हठयोग प्रतिपिकेमध्ये सांगितलेला आहे, तो मत्स्यसनामध्ये जो प्राणायाम करायचा असतो. आणि हा प्राणायाम जर सिद्ध झाल्यानंतर पाण्यावर तरंगण्या इतकी शक्ती साधकाला प्राप्त होते. आणि हे जे 5 प्रकार आहे हे सिद्ध साधकांसाठी आहे. आपण पेशंटला जे हे बाकीचे प्रकार आहे ते पेशंटच्या आजारानुसार आपण त्यांना रेकमेंड करू शकतोय. तर प्राणायाम आणि मेटाबॉलिझम याचा काय संबंध आहे, तर शीतली, चंद्रभेदी आणि शितकारी याच्यामध्ये मेटाबॉलिक रेट जो आहे तो कमी होतो आपला. आणि भस्त्रिका, सूर्यभेदी याच्यामध्ये मेटाबॉलिक रेट आहे तो वाढतो. आणि संहित, भ्रामरी आणि उज्जाई याच्यामध्ये मेटाबॉलिक रेट जो आहे तो हार्मोनाइज होतो. तर प्राणायामाची आता आपण माहिती बघूया, एक एक प्रकार बघूया. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो नाडी शोधन प्राणायाम. नाडी शोधन हा प्राणायाम हा एकटाच प्राणायामाचं वर्णन शिवसंहितेमध्ये आलेलं आहे. आणि ऍक्च्युली इट इज प्रिरिक्विजिशन फॉर प्रॅक्टिस ऑफ प्राणायाम. प्राणायाम करण्यापूर्वी ची पूर्व तयारी करताना नाडी शुद्धी प्राणायाम सांगितलेला आहे. नाडी शुद्धीच्याच नावामध्येच आहे की नाड्यांचं, चक्रांचं आणि षटचक्राचं आणि पंचकोशाची शुद्धी करण्यासाठी हा प्राणायाम सांगितलेला आहे. किंवा आता मग कशी तुम्हाला नाड्या सांगितल्या, त्या नाड्यांमध्ये काही इम्प्युरिटीज असतात, शटल असतात, त्या सूक्ष्म असतात, त्या दूर करण्यासाठी नाडी शोधन प्राणायाम सांगितलेला आहे. तर याच्यामध्ये कॉन्ट्राइंडिकेशन असं काहीच नसतं. आपल्याला जसं आयुर्वेदामध्ये नस्य आणि प्रतिमर्श नस्य आहे, तर प्रतिमर्श नस्य आपण बाल, गर्भिणी वगैरे सगळ्यांना देऊ शकतोय, तसं हा प्राणायाम आहे. त्याला आता समाजामध्ये अनुलोम विलोम म्हणून ओळखलं जातं. तर हा प्राणायाम जो आहे तो इन्सोमनिया, कॉन्सन्ट्रेशन वाढवायसाठी, मायग्रेन मध्ये स्ट्रेस कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि दुसरी गोष्ट, याला अल्टरनेट नोस्ट्रिल ब्रीदिंग असंही म्हणतात. याच्यामध्ये एक नाकपुडी बंद करून दुसऱ्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि ज्या नाकपुडीने श्वास घेतलाय त्याच्या ऑपोजिट नाकपुडीने श्वास सोडायचा आणि परत ज्या नाकपुडीने श्वास सोडलेला आहे त्याच नाकपुडीने परत श्वास घ्यायचा. त्याच्यानंतर महत्वाचा सूर्यभेदी प्राणायाम. सूर्यभेदी प्राणायामाचं टेक्निक असं आहे की इनहेल थ्रू नाईट नॉस्ट्रिल, राईट नॉस्ट्रिलने इनहेल करायचं, यथायोग्य कुंभक करायचं. एक गोष्ट की प्राणायाम करत असताना न हठात न बलात, कोणतीच गोष्ट हट्टाने करायची नाही, कोणतीच गोष्ट बलाने करायची नाही. यथायोग्य कुंभक करायचं आणि लेफ्ट नॉस्ट्रिलनी श्वास सोडून द्यायचा किंवा एक्झेल करून द्यायचं. आणि प्राणायाम, कोणताही प्राणायाम करताना आपली बॅक आहे तो स्ट्रेट पाहिजे, कारण की आपल्याला चक्रांमधून आणि नाड्यांमधून ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या दूर करायच्या आहे. तर स्पाइन आपलं स्ट्रेटच पाहिजे. त्याच्यानंतर आसन सिद्ध झालंच पाहिजे, जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. ऍक्च्युली ह्या सूर्यभेदी प्राणायाम मध्ये आपण काय करत असतो, आपण कंटिन्युअस इनहेलेशन थ्रू राईट नॉस्ट्रिल करत असतो. इट स्टिम्युलेट द नर्व फ्लेक्सेस इन द म्युकोझल लाइनिंग ऑफ राईट नोज विच इज डायरेक्टली कनेक्टेड टू द ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. आपल्याला माहिती आहे. आणि राईट साईडची बॉडी ऍक्टिव्हेट झाल्यानंतर आपला लेफ्ट हेमिस्फिअर आहे तो राईट साईडच्या नॉस्ट्रिल मधून आपण कंटिन्यू एक्झेल इनहेल केल्यानंतर आपला लेफ्ट हेमिस्फिअर ऍक्टिव्हेट होतो. आणि तुम्हाला सर्वांना तुम्ही क्रिया याच्यामध्ये अनॅट मध्ये शिकलेले आहात की लेफ्ट हेमिस्फिअर कंट्रोल ऑल अवर सिम्पॅथॅटिक फंक्शन ऑफ द बॉडी. त्याच्यामुळे मेटाबॉलिझम रेट वाढणार आहे आणि बॉडीचं टेम्परेचर वाढणार आहे. त्याच्यानंतर याच्या विरुद्ध एक प्राणायाम आहे चंद्रभेदी प्राणायाम. चंद्रभेदी प्राणायाम मध्ये आपण इनहेल थ्रू लेफ्ट नॉस्ट्रिल आणि एक्झेल थ्रू राईट नॉस्ट्रिल असं करत असतो.
तिथेही हेच क्रिया घडते की आपला कंटिन्युअस आपण इनहेल एक्सेल केलं लेफ्ट साईडच्या नॉस्ट्रिलनी की आपला राईट साईडचा हेमिस्फिअर ऍक्टिव्हेट होतो आणि राईट हेमिस्फिअर कंट्रोल द ऑल पॅरासिम्पॅथॅटिक फंक्शन ऑफ बॉडी. त्याच्यामुळे मेटाबॉलिझम रेट डाऊन होतो आणि आपलं बॉडी टेम्परेचर सुद्धा कमी होतो. तर याचे जे पेपर प्रेझेंट झालेले आहेत ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यामध्ये अतिशय फायदेशीर आहे. ओबेसिटीमध्ये आणि रेस्पिरेटरी डिसीजेस मध्ये याचा उपयोग आहे. बेनिफिट ऑफ दिस प्राणायाम, इट प्युरिफाईज द इम्प्युरिटीज ऑफ cranium, elevate fatigue दोष, rises body heat, eliminate worm from body. हे जे आहे ना तर याचा एक रेफरन्स घेऊन लहान मुलांमध्ये, लहान म्हणजे अगदी नाही 5 वर्षाच्या वरच्या मुलांमध्ये त्यांचं वय जे असतं ते कफा अवस्थेत असतात आणि त्यांना टेंडन्सी असते, नॅचरल टेंडन्सी जंत होण्याची, त्यांच्यामध्ये सूर्यभीती प्राणायाम आपण रेकमेंड करू शकतोय. इट प्रिव्हेंट एजिंग अँड डेथ, अवेकन द कुंडलिनी. आणि मग सांगितल्याप्रमाणे इट स्टिम्युलेट द सिम्पॅथॅटिक ऍक्टिव्हिटी अँड इन्क्रीजेस द फिजिकल अँड मेंटल ऍक्टिव्हिटी. सो इट इज युजफुल फॉर डल, इंट्रोवर्ट अँड लेथार्जिक पर्सन. इट इज बेनिफिशियल फॉर द पेशंट ऑफ लो ब्लड प्रेशर. याचे कॉन्ट्राइंडिकेशन असं आहे की हायपरटेन्शन, हार्ट डिसीज, इपिलेप्सी, मायग्रेन आणि फीवर इपिटॅक्सिस असेल पेशंटला तर हा प्राणायाम आपण त्याला सांगत नाही. आणि दुसरी एक गोष्ट, ग्रीष्म ऋतूमध्ये आणि शरद ऋतूमध्ये आपण सांगायचं नाही, कारण की नॅचरली आपल्या कारण की ह्या प्राणायामामुळे आपल्या बॉडीची हीट वाढते, मेटाबॉलिझम वाढतं, त्याच्यामुळे आपण तेव्हा त्यांना हा प्राणायाम सांगत नाही. त्याच्यानंतर उज्जयी प्राणायाम, अतिशय सुंदर प्राणायाम आहे हा. याच्यामध्ये इनहेल थ्रू बोथ नॉस्ट्रिल करतो आपण, पण जेव्हा आपण हवा आत घेतो तर आपले मानेचे जे स्नायू आहेत त्यांना आपण कन्स्ट्रिक्ट करतो आणि आपल्या इपिग्लॉटिक्स जे आहे त्याला पण कन्स्ट्रिक्ट करतो. मग श्वास घेताना असा आवाज येतो आणि यथायोग्य कुंभक करून मग एक्झेल थ्रू बोथ नॉस्ट्रिल किंवा लेफ्ट नॉस्ट्रिलने पण आपण डीपली आणि स्लोली इनहेल करतो. तर याच्यामध्ये जे आहे की ऍक्च्युली जेव्हा आपण श्वासोच्छ्वास घेतो तर आपण पूर्ण जी हवा आत घेतो ती पूर्ण लंग्स मध्ये जात नाही. ती अप्पर रेस्पिरेटरी 30% एअर जी आहे ना ती अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये पडून राहते ऍज अ डेड एअर. ती एअर पडून राहते आणि ती पूर्ण वापरल्या जात नाही. जेव्हा आपण गळ्याचे स्नायू आणि इपिग्लॉटिक हे सगळं कन्स्ट्रिक्ट करतो तर तेव्हा ती डेड एअर म्हणून तिथे राहतच नाही आणि मग सगळीच हवा फुफ्फुसात जाते. तसंच एक मेकॅनिझम सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट की व्हायब्रेशन होतं त्याच्या जेव्हा आपण आवाज निघतो आपल्या स्वर यंत्रातून तेव्हा थायरॉइड ग्लॅन्डचं व्हायब्रेशन होतं आणि तिचं फंक्शन सुधारतं. हा थायरॉइड मध्ये म्हणजे पॅराथायरॉइड असो किंवा थायरॉइड असो किंवा हायपर थायरॉइड असो किंवा हायपोथायरॉइड असो, थायरॉइड मध्ये ह्या प्राणायामाचं खूप अतिशय चांगलं काम आहे. आणि दुसरी गोष्ट की जे घोरतात ते लोक, स्नोरिंग खूप होतं त्यांच्यामध्ये पण आपण हा प्राणायाम रेकमेंड करू शकतोय. आणि जे लेक्चरर्स वगैरे असतात किंवा गायक वगैरे असतात त्यांना कंटिन्युअस बोलण्याचं वगैरे काम असतं, त्यांच्यामध्ये पण हा प्राणायाम स्वर मधुर करण्यासाठी आपण रेकमेंड करू शकतोय. तर याचे जे आहे बेनिफिट्स, एलिवेट्स कफज अँड वॉटर डिसऑर्डर, कफ, फीवर, ट्युबरक्लोसिस, स्पिनोमेगाली. इट स्टिम्युलेट द डायजेस्टिव्ह फायर अँड क्युअर द इंडायजेशन, cures the ascites and disorder of nadis and dhatu, prevent aging and death. Otherमध्ये it has a tranquilizing effect, so useful for the patient of insomnia, hypertension and anxiety, helps in thyroid patient. याचं प्रॅक्टिकली स्नोरिंग, त्याच्यानंतर जे जास्त बोलतात त्यांच्यासाठी आणि थायरॉइडवर पेपर पण प्रेझेंट आहे त्याचे आणि नोन वर्क आहे याचं थायरॉइडवर. थायरॉइडमध्ये पॅराथायरॉइड असो किंवा थायरॉइड असो. त्याच्यानंतर शीतकारी प्राणायाम. शीतकारी प्राणायाम आणि शीतली प्राणायाम हे दोन्ही प्राणायाम असे आहेत की त्याच्यामध्ये आपण इनहेल थ्रू माउथ करतो आणि इनहेल थ्रू माउथ करत असतो. तर शीतकारी प्राणायामचं टेक्निक असं आहे की आपल्या दोन्ही ज्या दंत पंक्ती असतील त्या बंद करायच्या असतात आणि आपला जीवाग्र जो आहे तो जीवाग्र पाठीमागच्या दाताच्या पाठीमागच्या साईडनी लावून आणि सिट आवाज करत श्वास घ्यायचा असतो. यथायोग्य कुंभक करायचा, न हटात न बलात, यथायोग्य कुंभक करून आणि मग बोथ नॉस्ट्रिलनी रेचन करून द्यायचं. याची ऍक्च्युली दिस प्रॅक्टिस एनहान्स द क्वालिटी ऑफ गुड बॅक्टेरिया.
आपल्याला माहिती गटचे गुड बॅक्टेरिया दॅट बिफोर बॅक्टेरिया, हे विच बिफोर बॅक्टेरियाचं जे आहे ना त्याची क्वांटिटी हे सुधारतं आणि त्याचं काम काय आहे बिफोर बॅक्टेरियाचे, विच रजिस्टर वेरियस मायक्रोबियल इन्फेक्शन ऑफ गट अँड स्ट्रेथन द इम्युनिटी. Contraindication of this pranayam is sensitive and missing teeth, respiratory disorder, low blood pressure, constipation असेल तर प्राणायाम सांगत नाही आपण. त्याच्यानंतर याच्यामुळं जो साधक आहे त्याचं माइंड सात्विक व्हायला मदत होते. त्याच्यानंतर थ्रस्ट, हंगर, एक्सेसिव्ह स्लीप आणि लेझीनेस हे कमी करतं आणि कूल्स बॉडी अँड माइंड, रिड्युसेस मेंटल excitement so that used as tranquilizer before the sleep. In summer season, relief from excessive heat, curative for hypertension, headache, burning sensation, hyperacidity, etc. आणि मुखदूषिका किंवा मुखपीडिका असेल आजकाल जे तरुण वयामध्ये जे येणाऱ्या असतात त्याच्यामध्ये हा प्राणायामाचा यूज सांगितलेला आहे. त्याचं कार्यकारण असंच सांगता येईल की ह्या प्राणायामामुळे शरीरामध्ये शीतलता येते किंवा विकृत जे पित्त असतं विकृत पित्त कमी व्हायला मदत होत असावी कदाचित. त्याच्यामुळे याचा ब्युटी एनहान्स करण्यासाठी आणि इनसोमनियामध्ये त्याचा उपयोग सांगितलेला आहे. त्याच्यानंतर शीतली प्राणायाम. शीतली प्राणायाम याचं टेक्निक अतिशय सोपं टेक्निक आहे याचं, की जिभेची पन्हाळी करायची आणि इनहेल करायचं थ्रू माउथ, पन्हाळी केली त्याच्यामधून एक्झेल इनहेल करायचं आणि यथायोग्य थांबून न हटात न बलात थांबून नंतर मग नॉस्ट्रिलनी एक्झेल करून द्यायचं. तर याच्यामध्ये पण असं सांगितलेलं आहे की आपण जी हवा आत घेतो इट कूल द बॉडी, एअर वी इनहेल it goes to the lungs from upper portion of the respiratory passage by larynx, pharynx. This induces cooling effect of respiratory tract which send neurogenic signal to hypothalamus to reduce the temperature of body when it rises due to external heat. त्याच्यामुळे आपल्या बॉडीचं टेम्परेचर कमी होतं. याच्यामध्ये कॉन्ट्राइंडिकेशन सांगताना रेस्पिरेटरी ट्रॅकचे डिसऑर्डर असेल तर ऍक्च्युअली शीतकारी आणि शीतली दोन्ही प्राणायाम असे आहेत की त्याच्यामध्ये सर्दी, खोकलं, पडसं, रेस्पिरेटरी ट्रॅकचे कोणतेही डिसऑर्डर असेल तर ते करू नये, कारण की ते बॉडीमध्ये कुलिंग इफेक्ट देतात बॉडीला. लो ब्लड प्रेशर मध्ये आणि कॉन्स्टिपेशन मध्ये हे प्राणायाम करायचे नसतात. बेनिफिट त्याचे पित्त डिसऑर्डरवर, त्याच्यानंतर फिवर, हायपर ऍसिडिटी, इंडायजेशन, थ्रस्ट आणि हंगर कमी करतं. क्युअर ऍबडॉमिनल डिस्टेन्शन, स्पिनोमॅगॅली, ओपोज द इफेक्ट ऑफ पॉयझन. आणि आपल्याकडे काही पेशंट असे येतात की त्यांना फक्त हस्त, पाच, श्वेत असं अशी कंप्लेंट असते, त्याच्यामध्ये आपण गुडूच्या दिगण वगैरे देतो, पण सोबत जर शीतली प्राणायाम सांगितला तर तो म्हणजे याचा इफेक्ट जास्त येतो. त्याच्यानंतर मेंटल हेल्थ सुधारण्यासाठी सुद्धा हा प्राणायामाचा आपण उपयोग करू शकतो. आणि याचे पेपर प्रेझेंट झालेले आहेत हायपर टेन्शनवर की हायपर टेन्शन पेशंट मध्ये याचा इफेक्ट आहे असं. त्याच्यानंतर भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायाम अतिशय सुंदर प्राणायाम आहे हा, आणि आता कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये याचं एक मॉडिफाईड रूप आलं विथ हँड मुवमेंट, ते मी सांगते. पण ऍक्च्युअली हा जो आपण प्राणायाम करतो याच्यामध्ये रॅपिड आणि फोर्सफुल आपण इनहेल आणि एक्झिलेशन करत असतो, आणि याच्यामध्ये मोर यूज ऑफ डायफ्राम होतो. डायफ्रामचा यूज केला नंतर काय होतं त्याचं पण पुढची स्लाइड येणारच आहे तेव्हा सांगते मी, की आपण ह्या प्राणायामामध्ये रॅपिड आणि फोर्सफुल ब्रिदिंग करतो. आणि जे मॉडिफाईड रूप आलेलं आहे त्याच्यामध्ये हँड रेस करा आणि इनहेल करा आणि हँड डाऊन करा आणि एक्सेल करा असं सांगतात ते. आणि ऍक्च्युली हा जो प्राणायाम हे जे आहे भस्त्रिका प्राणायाम याच्याने म्हणजे कोरोना पॅन्डेमिक मध्ये हा प्राणायाम अतिशय महत्वाचा सांगितलेला आहे, कारण की हा क्लिन्झिंग इफेक्ट आहे याचा रेस्पिरेटरी सिस्टीमवर. याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की हायपर टेन्शन, हार्ट डिसीजेस, हार्निया, गॅस्ट्रिक अल्सर, स्ट्रोक आणि मायग्रेन असेल तर हा करू नये. इट स्टिम्युलेट डायजेस्टिव्ह फायर, remove the obstruction due to excess of accumulation in the nadis, not in the path of kundalini. ऍक्च्युली सगळे जे प्राणायाम आहेत आता आपण आपल्या पेशंट आहे तो आपले जे मी मग सांगितलं की जे चक्र सांगितले ते रिझर्वर ऑफ
ड्रायव्हर इन्क्रीज करणं आणि ही शक्ती इन्क्रीज करून त्या शक्तीला कुंडलिनी त्या शक्ती म्हणजे कुंडलिनीच्या ठिकाणी राहणारी शक्ती तिला सुषुम्नाचं तोंड उघडून तिला ऊर्ध्वगती प्राप्त करून देणे हाच योगाचा उद्देश असतो. आणि त्या पाच मध्ये ह्या 3 सायकिक नॉट असतात. ब्रह्म, विष्णू आणि महेश ह्या त्यांनी 3 सायकिक नॉट असतात. ते ओपन करायचं काम हा भस्त्रिका प्राणायाम करतो असं सांगितलेलं आहे. इट हॅज क्लिन्झिंग इफेक्ट ऑन respiratory system, so it is useful for the bronchial asthma, chronic bronchitis. It energizes the person from mental work and useful in dullness, sleepiness and depression. भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम अतिशय रिलॅक्स करतं माइंड आणि इन्सोमनियाच्या पेशंट मध्ये याचे नोन इफेक्ट आहेत. तर भ्रामरी प्राणायाम मध्ये आपण आपली कननिका, अनामिका आणि मध्यमा हे डोळ्यावर ठेवतो. तर्जनी आहे ती भुयांवर ठेवायची असते आणि आपल्या अंगुष्टाने आपले कान बंद करून आणि मग श्वास घेऊन नंतर श्वास सोडताना भुंगासारखा गुंजन करतं तसा आवाज करायचा असतो. तर इथे काय होतं, ती साऊंड वेव्ह ज्या प्रोड्यूस होतात आपण जेव्हा आवाज करतो, they are transmitted through the brain via auricular branch of vagus nerve. This activate the brain center which leads to significant increase in level of serotonin, नॉनएपिनेफ्रिन अँड डोपामाइन. आपल्या सर्वांना माहिती आहे की हे जे हॉर्मोन आहे 3 हॉर्मोन सांगितले मी, सिरोटोनिन, डोपामाइन आणि नॉनएपिनेफ्रिन यांना हॅपी हॉर्मोन्स म्हणून ओळखलं जातं. यांचं जे सिक्रेशन आहे ते वाढवलं जातं. त्याच्यामुळे भ्रामरी प्राणायाम करून बघा, याच्याने अतिशय रिलॅक्स वाटतं आणि हीच याच्या पाठीमागची फिजिओलॉजी आहे. त्याच्यानंतर याचे कॉन्ट्रा इंडिकेशन, पर्सन हॅव्हिंग इयर इन्फेक्शन, त्याच्यानंतर हे जे व्हायब्रेशन ड्युरिंग प्रॅक्टिसेस क्रिएट स्मूथिंग इफेक्ट ऑन माइंड, सो इट कॅन बी युज्ड इन हायपरटेन्शन, एन्झायटी आणि इन्सोमनियामध्ये. त्याचे पेपर पण प्रेझेंट झालेले आहे डिप्रेशन आणि इन्सोमनियामध्ये. कपालभाती प्राणायाम ऍक्च्युअली हा प्राणायाम नाहीये, इट इज ही शुद्धी क्रिया आहे. पण आता हे कपालभाती प्राणायामाच्या स्वरूपात समाजात प्रचलित झालेला आहे. पण याचा इफेक्ट हा त्रिमंडस इफेक्ट आहे. तर कुठलाही असा डिसीज नाहीये की त्याच्यावर कपालभाती कार्य करत नाही. आरटीएल ब्लॉकेज पासून तर युरिनरी स्टोन पर्यंत कपालभातीचे नॉन इफेक्ट आहेत. त्याच्यानंतर डायबिटीस मध्ये, प्रँकियासचे जे काही असतील त्याच्यामध्ये पण, आणि एचबीचं तर सांगायचं तर आपले जुने लोक म्हणायचे की खाने से ताकत नाही आती, पचाने से आती है. तर हे जे अन्न जे पचवायची ताकद आहे ती आपल्याला कपालभातीमुळे येते. त्याच्यामुळे लो एचबी जे असतील पेशंटचे आणि वेट गेन करायचं असेल, इव्हन वेट गेन आणि वेट लूज, आपल्याकडे तिळीचं तेल सांगितलंय, तिळ तेल मालिश सांगितलेली, कृशला स्थूल करते आणि स्थूलला कृश करते, तसा हा प्राणायाम आहे. तर स्थूल व्यक्तींनी केला तर ते कृश होतील आणि कृश लोकांनी केलं तर त्यांचं वेट गेन होईल. याच्यामध्ये पीसीओडी मध्ये, हॉर्मोन इम्बॅलन्स मध्ये, स्टोन, सगळ्या गोष्टी इथे याच्यामुळे कव्हर होतात. त्याच्यामुळे मी स्पेसिफिक असं काही लिहिलं नाहीये. आता हे जे प्राणायाम सांगितलेले आहे त्याच्यामध्ये डायनामिक जे प्राणायाम आहेत ते फास्ट ब्रिदिंग, भस्त्रिका आणि कपालभाती. बॅलन्सिंग मध्ये नाडी शोधन, तो पहिला प्रकार सांगितला अनुलोम विलोम. रिलॅक्सिंग मध्ये डीप ब्रिदिंग, भ्रामरी आणि उज्जाई. हिटिंग मध्ये सूर्यभेदन, कपालभाती. आणि कुलुम मध्ये चंद्रभेदन, शीतली आणि शीतकारी. असं आपल्याला ओव्हरऑल एक सांगता येईल. आता फिजिओलॉजी ऑफ प्राणायाम. तर इथे एक साहजिक आहे, आपण जे नॉर्मल इनव्हॉलंटरी जे रेस्पिरेशन करतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं इथं घडत असणार आहे. आणि फॉर द पर्पज ऑफ अंडरस्टँडिंग मी 3 गोष्टीमध्ये डिवाइड केले की इन्स्पायरेशन, कुंभक, पूरक, कुंभक आणि रेचक. पण एक आपली बिगेस्ट मिसकन्सेप्शन असते की इन प्राणायाम माय बॉडी इज फुल ऑफ O2, माझ्या पूर्ण सेलला O2 मिळतो असं. पण असं ऍक्च्युली ते काहीच होत नाही. आणि ते काय तर ते बघू आता आपण. जी पूरक फेज असते त्याच्यामध्ये आपण काय करतो, इनहेल थ्रू स्लोली अँड डीपली. मी तुम्हाला मग सांगितलं की 1 लिटर पेक्षा जास्त हवा याच्यामध्ये गेली लंग्स मध्ये का स्ट्रेच रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतात, स्टिम्युलस ते स्ट्रेच रिफ्लेक्सेस येतात आणि प्रोसेस ऑफ इनहेलेशन ही थांबवली जाते आणि प्रोसेस ऑफ एक्झिलेशन सुरू होते. तर इथे तेच सांगितलेलं आहे की जेव्हा आपण व्हॉलंटरी कंट्रोल करतो तेव्हा लंग्स मध्ये हवा
साठवली जाते, लंग्स मध्ये हवा साठवली जाते आणि जे स्ट्रेच रिसेप्टर आहे ना, त्यांचे जे स्टिम्युलस आहे ते इनिबिट केलं जातं. त्याच्यामुळे पाहिजे तेवढा वेळ आपण हवा साठवतो. त्याच्यामुळे काय होतं, द स्ट्रेच रिसेप्टर आर thus trained to withstand more stretching and air can be held for a longer time with ease. त्याच्यामुळे त्यांना जी सवय पडली ना, की 1 लिटर पेक्षा हवा आत आली, चला आपलं काम सुरू करा, तर ते त्यांना ती सवय लावली जाते की ठीक आहे, तुम्ही ज्या याच्यापेक्षा जास्त हवा आत आली तरी तुम्ही तुमचं जे काही रिॲक्शन देताय ती देऊ नका. त्याला ट्रेन करतो आपण त्यांना. त्याच्यानंतर द प्रॅक्टिस ऑफ प्रोलॉंग इन्स्पिरेशन इन्क्रीज द कार्डियाक आउटपुट ड्यू टू increase venous return, so that the regular practice of slow and deep inhalation is cardioprotective in nature. आता बघा, आपण थांबवून ठेवलेला आहे श्वास. कुंभक मध्ये पण आपण फुल कॅपॅसिटीने आपण हवा घेतलेली आहे. कुंभक मध्ये ती हवा साठवून ठेवलेली आहे. खूप जास्त साठवू शकत नाही आपण. 7.5% पेक्षा जो कार्बन डायऑक्साईड जर रक्तामधला वाढला तर आपल्याला डायरेक्ट अनइझी वाटायला लागतं. तेवढं त्याच्यापेक्षा जास्त आपण थांबवू शकत नाही. आणि योगी लोक थांबवतात कारण की त्यांनी त्यांच्या सेलला ट्रेन केलेलं असतं. आणि आपल्याला पण इथे तेच अपेक्षित आहे की लो अमाऊंट ऑफ O2 मध्ये तुम्ही तुमचं काम इफिशियंटली करा. इथे सेलची जी हिडन पोटेन्शियल आहे ना, ते ऍक्टिव्हेट होतं. आणि ऍक्च्युली जो CO2 वाढलेला असतो, खूप नाही वाढत, स्लाइटली जो CO2 वाढलेला असतो, तो CO2 विच गिव्ह स्मूथिंग इफेक्ट ऑन माइंड. बरं वाटतं आपल्याला, छान वाटतं असं. ते सगळं जे आहे ते वाढलेलं CO2 मुळेच होतं. CO2 वाढतो, CO2 कार्बन डायऑक्साईड, त्याच्यामुळे डायलेट होतात कॅपिलरी ऑफ ब्रेन आणि त्याच्यामुळं सेरेब्रल सर्क्युलेशन वाढतं. आणि टॉलरन्स ऑफ नर्वस सिस्टीम अल्सो इन्क्रीजेस ड्यू टू इन्क्रीज CO2. इथे तेच सांगितलं आहे की रिटेन्शन ऑफ एअर डन अंडर व्हॉलंटरी कंट्रोल ऑफ सेरेब्रल कॉर्टेक्स by inhibiting the stage reflex mechanism, the duration of kumbhak is gradually increased over a long practice of pranayama due to adaptation of respiratory center to higher concentration of carbon dioxide in blood, which produces tranquilizing effect on mind. And आता रेचक फेज मध्ये during the inspiration, intrapulmonary pressure reduces slowly, but the concentration of CO2 is still increasing. The chemoreceptor are trying to inhibit the inspiration and to start the inhalation by stimulating the respiratory center, but this is voluntarily controlled by our cerebral cortex by the regular practice. Chemoreceptor are adapted to higher concentration of carbon dioxide in blood. जे मी तुम्हाला सांगितलं ते सेलची हिडन कॅपॅसिटी वाढते. मग त्याच्यामुळे आपल्याला जे वाटतं ना की मी प्राणायाम करतो म्हणजे फुल ऑफ O2 होतो, तसं काही होत नाही. तो आपला एक मोठा गैरसमज आहे. समाजात खूप साऱ्या लोकांचा तो असतो किंवा ना. याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की नॉर्मल ब्रिदिंग मध्ये आपण जे 1 मिनिट ब्रीथ करतो त्याच्यामध्ये वी इनहेल अँड एक्झेल अबाउट 7.5 लिटर ऑफ एअर while less quantity in pranayama, so the O2
हा सर, येतोय का आवाज माझा? हॅलो. हो मॅम, येतोय. ओके, थँक्यू पर्सनी. तर रेचक जे ड्युरेशन आहे ते 2 टाइम्स आहे. का बरं 2 टाइम्स आहे? की टू एक्सपेल द एअर इन लंग्स will contain high amount of O2 so that duration during next inhalation maximum quantity of fresh air is inhaled which offers better gaseous exchange. हे सगळी फिजिओलॉजी होती प्राणायामाची आणि हीच महत्वाची होती, कारण की स्टुडंटचे बरेच मिसकन्सेप्शन असतात की असं त्यांनी ऐकलेलं असतं, तेच क्लिअर होणं अपेक्षित होतं. त्याच्यानंतर ब्रीदिंग इन प्राणायामा, टोटल लंग्सची जी कॅपॅसिटी आहे ती 6000 ते 7000 आहे. पण आपण जेव्हा नॉर्मल ब्रीथ करतो तेव्हा आपण फक्त 600 ते 700 cc एअर घेत असतो. आणि एक दुसरी अजून गोष्ट आहे की आपण जेव्हा योगिक ब्रीदिंग करतो तेव्हा आपण 65% डायफ्रामचा यूज करतो. तर हे जे 65% आपण डायफ्रामचा यूज करतो ना, त्याच्यामुळे जनटल मसाज अँड इम्प्रूव्ह द सर्क्युलेशन इन व्हायटल अँड डायजेस्टिव्ह ऑर्गन होतं. मग आपल्याला माहिती त्याच्यामुळे त्यांचं फंक्शन सुधारतं आणि मग ते अग्निमांद्य वगैरे असते ते सगळं क्युअर होतं. आणि रिड्यूस बर्थ रेट. आता समजा मी एक मिनिटामध्ये 10 वेळेस श्वास घेते आणि मी 1 मिनिटामध्ये 5 वेळेस श्वास करते, टोटल जी एनर्जी स्पेंड होते ती कमी होते. मग प्राणायामामध्ये आपण ड्युरेशन ऑफ जे श्वासोश्वास आहे किंवा रेस्पिरेशन रेट आहे तो कमी करत असतो, मग एनर्जी वाचली जाते. आणि मग सांगितल्या प्रकारे की स्लो ब्रिदिंग ॲनिमल लोअर मेटाबॉलिझम इन्क्रीज लाईफ. आणि एंडोर्फिन जे आहे हॅपी हॉर्मोन त्याचं सिक्रेशन होतं. आणि दुसरं कॉन्शियस कंट्रोल ऑफ ब्रीथ होतं. कॉन्शियस कंट्रोल ऑफ ब्रीथ केल्यामुळे काय काय होतं, तर पहिलं मगापासून मी तुम्हाला सांगते की रेस्पिरेशन सेंटर फ्रॉम मेड्युला ऑब्लंगेटा टू सेरेब्रल कॉर्टेक्स आणि मेनली फ्रंटल लोब मध्ये शिफ्ट होतं. आणि हे जे आहे अमिगडेला तुम्हाला माहिती आहे, अमिगडेलाची जी ऍक्टिव्हिटी आहे ती डिॲक्टिव्हेट करतं आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आहे ते पण डिॲक्टिव्हेट करतं. अमिगडेला हा एक लिम्बिक सिस्टीमचा एक पार्ट आहे and which is play important role in our emotions and behavior. आता इंडिकेशन्स ऑफ प्राणायाम अँड कॉमन डिसऑर्डर, त्याच्यामध्ये हायपर ऍसिडिटी असेल तर शीतकारी शितली सांगू शकतोय. कॉन्स्टिपेशन मध्ये कपालभाती, लॉस ऑफ ॲपेटाईट मध्ये सूर्यभेदन, भस्त्रिका, कपालभाती, ओबेसिटी मध्ये भस्त्रिका आणि कपालभाती, डायबिटीस मलायटिस मध्ये अनुलोम विलोम, भ्रामरी, भस्त्रिका आणि कपालभाती. त्याच्यानंतर ब्रॉन्कियल अस्थमा, कफ अँड कोल्ड, त्याच्यामध्ये अनुलोम विलोम, भस्त्रिका आणि कपालभाती. हायपरटेन्शन अँड इस्चेमिक हार्ट डिसीजेस मध्ये अनुलोम विलोम आणि भ्रामरी. हार्टचे जे पेशंट असेल त्याच्यामध्ये आपण जास्त भस्त्रिका वगैरे हे प्राणायाम सांगायचे नाही, कारण की त्यांचं ऑलरेडी जे आहे हार्टचे वीक झालेलं असतं. त्याच्यामध्ये अनुलोम विलोम आणि भ्रामरी सफिशियंट. हायपोटेन्शन मध्ये सूर्यभेदन, भस्त्रिका, कपालभाती. एन्झायटी आणि सोमनियामध्ये अनुलोम विलोम, उज्जाई, भ्रामरी. डिप्रेशन मध्ये सूर्यभेदन, भस्त्रिका आणि कपालभाती. वर्टायगो, मायग्रेन अँड हेडेक मध्ये अनुलोम विलोम अँड भ्रामरी. हायपोथायरॉइडिझम मध्ये सूर्यभेदन, भस्त्रिका अँड कपालभाती. हायपरथायरॉइडिझम मध्ये अनुलोम विलोम, भ्रामरी आणि उज्जाई. ट्यूमर आणि ओव्हरग्रोथ असेल तर कपालभाती आणि भस्त्रिका. एड्स मध्ये फॉर एनहान्स इम्युनिटी वी कॅन रिकमेंडेड अनुलोम विलोम, भ्रामरी अँड उज्जाई. शेवटी एवढंच सांगेल की युक्तीने आणि योग्य पद्धतीने प्राणायाम केला तर तो सगळ्या रोगांचा क्षय करेल, आणि जर चुकीच्या पद्धतीने प्राणायाम केला तर तो सर्व रोगांना उत्पन्न करण्याचं कारण होईल. थँक्यू. Thank you, ma'am. Thank you for your valuable lecture. Payushni? Yes, sir. Hello? हाँ, out of things. Continue. Yes, sir. ओके. मॅमनी जशा प्रकारे वर्णन केलं तर आयुर्वेदाच्या हिस्ट्री पासून तर आजकालच्या काळात आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, लाईक जॉगिंग ट्रॅकच्या इथे बेंचेसवर सिनियर सिटीजन्स पासून
प्राणायाम करत बसलेले असतात. पण ते योग्य आहे का, की जेव्हा वाटेल तेव्हा प्राणायाम करणं? आणि वरतून ते म्हणतात की काही फरक नाही वाटत आणि एक म्हणजे मिसकन्सेप्शन आहे की जस्ट अनुलोम विलोम केल्याने प्राणायाम. बट प्राणायाम हे त्याचं आसन सिद्धी मॅमनी हा मेन मुद्दा सांगितला की त्या आसन सिद्धीमध्ये की ते स्थिर पाहिजे. जिथे आपण बसतो, ज्या गोष्टी करतो ते स्थिर पाहिजे, ते परमनंट पाहिजे आणि मेन त्याचा निरंतर अभ्यास पाहिजे. शेजारच्या आंटी पॉझिटिव्ह आल्या म्हणून मी आज प्राणायाम करेल असं नाही, ते निरंतर पाहिजे. आणि दुसरं की लंग्सच्या कॅपॅसिटीपेक्षा आपण फार कमी ब्रीथ करतो. जस्ट लाईक शॅलो ब्रीदिंग. ते इनव्हॉलेंटरी असतं आपलं जे ब्रीदिंग असतं. आणि जेव्हा आपण प्राणायाम करतो ते व्हॉलेंटरी होतं, मगच त्याला ते इम्पॉर्टन्स प्राप्त होतं. So on behalf of Sri Saptashringi Ayurved Mahavidyalaya Hospital, I and Principal Sir and Department of Swasthavavrutta, I thank you ma'am for conducting such wonderful session. And special thanks to Dr. Amit Divakar sir and Jaydeep Vesave sir for arranging this webinar. Thank you everyone for attending patiently. Thank you. थँक यू पयशनी. Thank you, sir. मीटिंग एंड करतो. ठीक आहे. थँक्यू मॅम वन्स अगेन.